ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये ब्लड द्यायला लागणार नाही किंवा ब्लडमुळे सत्य समोर यायला नको म्हणून लपून बसणारी प्रिया आणि आता या सगळ्यामध्ये तिच्याच मुळे सगळा सगळा आता घोळ समोर येणार आहे. प्रिया या सगळ्यामध्ये कशी अडकली जाणार याच्यामध्ये प्रियाला आता मात्र पकडण्यासाठी रविराज आणि आता इकडे स्वतः अश्विन कसे प्रयत्न करणार, कारण एका गोष्टीमुळे प्रियाचं सत्य समोर आलंय. एका सीसीटीव्ही फुटेजमुळे अश्विन आणि रविराज यांना समजलंय की प्रियाला ब्लड न देता पळून जायचं आहे आणि त्यानंतर काय मोठा गजब घडलाय. कसं सत्य लपून बसलेल्या प्रियाला बेड खालून कशा पद्धतीने अर्जुन सायलीने शोधून काढले आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी कशा कशा समोर आल्यात, सगळं सगळं पाहूया. आता शेण आणण्याच्या निमित्ताने जी प्रिया तिकडून गेलेली आहे ती सलग भेटायला आलेली आहे, ती म्हणजे नागराजला. आणि त्यानंतर आता इकडे ती नागराजला सांगते, हे बघा मी त्या वकिलांना तुमच्या इथे पाठवलेलं आहे आणि लवकरात लवकर ते वकील आता मात्र तुम्हाला मदत करतील. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आता इकडे एकटं पडू देणार नाहीये. यावरती नागराज आता तिला सांगायला लागतोय, एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू या सगळ्यामध्ये माझी आता साथ सोडलीस तर मात्र मी तुला अजिबात सोडणार नाहीये, ही गोष्ट तू लक्षात ठेव. यावरती ती म्हणते, काका मी कधीतरी म्हटलंय का की आता मी तुमची साथ सोडणार नाहीये म्हणून? काही झालं तरी सुद्धा मी तुमची साथ देणारच आहे, फक्त आता थोडा वेळ द्या. यावरती नागराज म्हणतो, अजिबात नाहीये, तू लवकरात लवकर ह्या जेलमधून मला बाहेर काढ. प्रिया म्हणते, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करते, मला घरून येऊन इकडे हे सगळं नाही जमत आहे. त्याच्यातच घरात पूर्णाईने मला आता नको नको ते सगळी कामं सांगितलेली आहेत. त्यावरती नागराज म्हणतो, मला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीये, तू बघ काय करायचं ते. इकडे प्रिया इकडे आड आणि तिकडे वीर अशा पद्धतीमध्ये अडकलेली आहे. तोपर्यंत आता इकडे शेण्यांची तयारी करायला सांगितलेली प्रिया राहिली कुठे म्हणून कल्पनाला मोठा धक्काच बसलाय. कल्पना आता मात्र पूर्णाईला म्हणते, पूर्णाई आपण तिला काम सांगितलंय हे तर काम अजिबातच हे नाहीये. म्हणजे आपण असं म्हणतोय खरं की आता ही तन्वी सुधारले सुधारले किंवा सुधारण्याचं ती आता नाटक करतीये फक्त, बाकी काहीच नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा ना आता कुठे जाऊन बसले ती. यावरती पूर्णाई म्हणते, खरंच आहे, हिला काम सांगणं म्हणजे आता स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं आहे. कुठे गेली कुठे असेल, म्हणजे खरं तर मी तिला शेणी आणायला सांगितल्या तर ही आता शेण आणायला गेले, तीच इतका वेळ बसले. सगळ्यांना जरा डाऊट आलाय प्रियाच्या डोक्यात चाललंय तरी काय. आणि प्रिया आता घरी आले. घरी आल्यावर ती पूर्णाई म्हणते, काय गेलेलेच कुठे आणि शेण कुठे आहे? त्यावरती प्रिया सांगते, नाही म्हणजे मला ना त्या गोठ्या कुठे शेण कुठे काहीच कळलं नाही म्हणून मी रेडीमेड शेणाच्या गोवऱ्या घेऊन आलेली आहे. आता प्रियाला ऑलरेडी उशीर झालाय आणि त्याच्यामुळे शेण कुठे शोधायचं, त्याच्या शेणी कधी घालणार आणि कधी ते सगळं पूर्ण होणार, त्यापेक्षा रेडीमेड शेणाच्या गोवरी तिने पूजेच्या सामानाच्या दुकानातून घेऊन आलेली आहे. आणि त्यानंतर ती विचार करते, ह्यांचं जरा अतिच चाललंय. आणि मग काय, पूर्णाजी म्हणते, अगं तुझ्या पुरणपोळ्या करायच्या बाकी आहेत ना, म्हणजे मोठ्या नाटक करत तू मला सांगितलं होतंस की मी पुरणपोळी करणार आहे म्हणून. यावरती प्रिया म्हणते, हो आता तडक पुरणपोळी करण्यासाठीच जाते. आणि प्रिया विचार करते, काय करू काय करू, तिला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मग आता ती विचार करते, सायलीने केलेल्या पुरणपोळ्या असतीलच, त्यातल्याच काही पुरणपोळ्या आता मात्र चोरते आणि मीच केल्यात म्हणून सांगायला लागते. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये, कारण आत्ता जर का मी इथे बोलले की मला पोळी जमत नाहीये किंवा वगैरे वगैरे तर उगाचच काहीतरी डाऊट येईल आणि आता ह्यांच्या परत कॉम्पिटिशन सुरू होतीलच की, इकडून पोळ्या ह्या कोणी बनवल्या त्या कोणी बनवल्या. असं म्हटल्यावर ती प्रिया किचनमध्ये येते, पटकन सायलीने बनवलेल्या 4 पोळ्या तिकडून चोरते आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर आता पोळ्या खायला घालते. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, ही आली कधी, हिने पुरणपोळ्या केल्या कधी? त्यावरती सायली म्हणते, कसलं काय, मला तर हिचं काहीच कळत नाहीये आणि मुळातच ही कुठे गेली होती ना ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, काय तुला काय वाटतं कुठे गेली असेल ती? त्यावरती आता सायली सांगायला लागते, तिचं काही कळायला मार्ग नाहीये, पण आता तिचे धागेदोरे जोडले गेलेले आहेत आणि नागराज आणि यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. पूर्णाची पुरणपोळी खाते त्यावेळेला पूर्णाची आता मात्र म्हणायला लागते, ही तर पुरणपोळी प्रतिमाच्या सारखीच आहे, ही सायलीने बनवलेली पुरणपोळी आहे का? त्यावरती प्रिया म्हणते, नाही पूर्णाई, ही पुरणपोळी मी बनवलेली आहे.
आता खरं तर सायलीने बनवलेल्या पोळ्या ह्या बाईने चोरल्यात आणि आता आपणच पोळ्या बनवल्यात असं आता सांगायला लागते. इकडे अश्विन तर काय भलताच खुश. माझ्या बायकोने इतक्या छान पोळ्या बनवल्या आणि त्यानंतर तो म्हणतो मग काय, ती प्रतिमा आत्याची मुलगीच तर आहे ना. मग प्रतिमा आत्याची मुलगी असल्यामुळे ती पोळी बनवणारच ना छान. प्रियाला वाटतं चला आपण तर आता इकडे जग जिंकलं. पण ह्या प्रियाची नाटकं काय आहेत ही आता पूर्णाजी आणि सायली या दोघींना चांगलीच माहिती आहेत आणि त्याचमुळे आता मात्र इकडे प्रियाचं सगळं फावलंय पण तरी सुद्धा आता सणासुदीच्या दिवशी गोंधळ नको म्हणून कोणी काही बोलत नाहीये आणि सगळेजण होळीची तयारी करण्यासाठी चाललेले. आता इकडे आपण पाहिले की प्रतिमाच्या अंगावरती ते जळतं लाकूड मग होळीच्या दिवशी पडतंय. सगळेजण होळी करण्यासाठी होलिका दहन करण्यासाठी ज्या वेळेला बाहेर आलेले आहेत त्यावेळेला अचानकपणे प्रतिमाच्या आता मात्र इकडे ते लाकूड पडल्यावरती सायली तिला ताबडतोब वाचवते. सायलीने तिला आता वाचवून एका बाजूला बसवलंय. पण आता प्रेक्षकांनो प्रतिमाची तब्येत मात्र एकदम ढासळले. तिला मुळातच आधीपासून त्रास होतोय हे तर आपण पाहिलेलं आहे आणि आता लगेचच हे सगळं पाहिल्यावरती इकडे तिला ऍडमिट करण्यात आलंय. अश्विन सांगतोय मला वाटतच होतं आणि आता मला हे सगळं वाटत होतं की प्रतिमात्याचं हिमोग्लोबिन वगैरे काहीतरी कमी झालं असेल आणि तसंच आहे. अगदी रॅपिडली हे सगळं कमी झालंय. इतकंच नाही तर आता तिचं हिमोग्लोबिन अजून कमी झालं ना तर आता तिला ना ब्रेन हॅमरेज वगैरे सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आता इकडे लगेचच आपल्याला ब्लड ग्रुप आहे ना तिचं ते ब्लड ग्रुप तिला ब्लड चढवायला पाहिजे. यावरती अश्विन सांगायला लागतो पण प्रतिमा त्याचं ब्लड ग्रुप हे खूपच रेअर आहे. त्यावरती रविराज म्हणतात नाही नाही काही काळजी करू नको अश्विन. अरे तन्वी आणि तिचं ब्लड ग्रुप एकच आहे. तिची मुलगी तिला देईल ना ब्लड असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो हो माहितीये मला. आपण लगेचच तन्वीला बोलवूया कारण ताबडतोब ब्लड देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ब्लड जर का दिलं नाही ना तर आता खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. लगेचच अश्विन कंटिन्युअसली फोन लावतोय. पण आता इकडे आपण पाहिलंय की प्रियाने ऐकलेलं आहे की रविराजांचं बोलणं की दोघांचं ब्लड ग्रुप एकच आहे. मग मी तर ब्लड देऊ शकत नाहीये कारण तिचं ब्लड ग्रुप वेगळंच असतं आणि त्यामुळे प्रिया आता पळ काढते. पळ काढण्यापेक्षा ती लपण्याचा प्रयत्न करते जेणेकरून कुणाच्याही समोर आता मी यायला नको किंवा आता कुणीही मला पकडायला नको. या कारणासाठी मात्र आता प्रिया लपून बसतीये आणि त्यानंतर अश्विन कंटिन्युअसली कॉल करतोय पण प्रियाचा कॉल काही लागत नाहीये. इकडे आता सायली म्हणते अर्जुन सर मी तर आत्ता ज्या वेळेला आपण आतमध्ये आलो ना त्यावेळेला प्रियाला पाहिलं होतं. म्हणजे ती रूमच्या बाहेर होती. मला वाटलं की प्रतिमात्यांची तब्येत खराब झाली म्हणून तिला आतमध्ये यायचं नसेल. तिला आता खूपच वाईट वाटलं असेल आणि त्यामुळे ती नसेल येत. काय नक्की? अर्जुन म्हणतो काय तू पाहिलंस? यावरती ती सांगायला लागते हो मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे की ती आता लपून इथे ऐकत होती आपलं बोलणं. म्हणजे तिने बोलणं तर ऐकलेलं असणार आहे की आता प्रतिमा त्याला ब्लडची गरज आहे. मग ती पळतीये का? आता मात्र अर्जुनला खूप धक्का बसला. इकडे प्रतिमाची तब्येत आता ढासळत चाललेली आहे. रविराज म्हणतात अश्विन लवकर काहीतरी. रविराजांना तर आता खूपच मोठा धक्का बसलाय आणि ते सुद्धा तन्वीला फोन लावतायत. कधी नाही ते आता प्रियाला फोन लावून लवकरात लवकर तू ये आणि आईला ब्लड दे असं आता सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण प्रियाने आपला फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. तिला माहिती आहे की काही झालं तरी सुद्धा आपण इकडे ब्लड द्यायला गेलो तर टोटली अडकून जाऊ म्हणून आता ती लपून बसलेली आहे आणि फोन स्विच ऑफ केलाय. त्यानंतर रविराज म्हणतात काय रे काय चाललंय हे? म्हणजे तन्वी कुठे आहे? माझा फोन नाही लागत आहे. यावरती अश्विन सांगायला लागतो हो माझा सुद्धा फोन लागत नाहीये. कुठे जाऊन बसले काय माहिती आणि आता फोन स्विच ऑफ सांगतायत. त्यावरती आता रविराज म्हणतात तिला तर माहिती आहे ना की आता आईची तब्येत बिघडलेली आहे. मग इकडे यायला नको तू. यावरती इकडे अर्जुन म्हणायला लागतो एक मिनिट म्हणजे आत्ता तर सायलीने तिला पाहिलं होतं असं सायली म्हणते. यावरती अश्विन म्हणायला लागतो मग जर का पाहिलं होतं त्यावर मग ती गेली कुठे? सायली म्हणते मला काय माहिती पण आपण जेव्हा बोलत होतो ना प्रतिमा त्याच्याबद्दलचं सत्य त्यावेळेला मी तिला इथे पाहिलं होतं. अश्विन म्हणतो नाही हिला काहीतरी गैरसमज झाला असेल. तिला जर का समजलं असेल की आता तिच्या आईला ब्लड द्यायचंय तर ती ब्लड नाही का देऊ शकणार? यावरती रविराज म्हणतात ती काही करू शकते. एक काम कर तू तू इथले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेस ना तर कळेल तन्वी इथे होती की नाही. यावरती मग आता अर्जुन म्हणतो त्याची गरजच नाहीये.
मुळातच आता इकडे प्रतिमा आत्याला आपल्याला ब्लड कसं दुसरं देता येईल याची सोय करायला पाहिजे आणि ते पहिलं करूया, बाकी सगळं आपण नंतर करू असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांनाच ते म्हणणं पटतं. कारण या तन्वीच्या नादी लागण्याच्या पेक्षा आपल्याला ते करणं जास्त सोयीचं आहे हे आता समजल्यावरती रविराज सांगायला लागतात, आधी आपण लवकरात लवकर आता हे ब्लड कसं हे करता येईल त्याची सोय करूया असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, 1 मिनिट. सायली म्हणते, रविराज काका कशाला चिंता करताय तुम्ही? इतक्यात आता प्रिया हे सगळं बोलणं ऐकते. अश्विनला ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून जरा वाईट वाटले की तन्वी असं का करेल, म्हणून तो मात्र कंटिन्युअसली फोन करतोय. आणि त्याच वेळेला आता इकडे सायली विचार करते आणि ती म्हणते, एक काम करूया का प्रतिमा आत्यांना आपण ब्लड द्यायलाच पाहिजे. माझं ब्लड चेक करा, माझं ब्लड ए निगेटिव्हच आहे. त्यानंतर मग आता लगेचच सायलीचं ब्लड ए निगेटिव्ह आहे किंवा नाही याची सगळी शहानिशा करण्यासाठी आता इकडे सगळं म्हणजे सायलीचं ब्लड ग्रुप चेक केलं जातं आणि योगायोगात सायलीचं ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह निसतं. हा योगायोग नाहीये प्रेक्षकांनो, खरं तर तन्वीचं ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह म्हणजे तन्वी हीच सायली असल्या कारणाने ऑब्व्हियसली ते आता ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह येणार असतं. मग लगेचच अश्विन सांगायला लागतो, सायली बहिणीचं आता इकडे हे झालेलं आहे, चेकिंग झालेलं आहे. सायली बहिणीचं चेकिंग आता झालंय आणि त्यानंतर मग आता सायली बहिणी चं ब्लड ग्रुप मॅच झालंय. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाहीये. रविराज काका आपण ताबडतोब आता इकडे म्हणजे ब्लड ट्रान्सफर करायला घेऊया यावरती रविराज सांगायला लागतात. पण तन्वी यावरती मग आता तो सांगतो, जाऊ दे तन्वीला आपण शोधू म्हणतात. पण रविराजांच्या डोक्यामध्ये टिक 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 तो विषय चालूच असतो की आता आपण काय करायचं, तन्वी का असं वागत होती, स्वतःच्याच आईला ब्लड द्यायला का नकार देत होती. त्यांच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू आहेत आणि त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मग मात्र आता गप्प बसायचं नाहीये हे आता त्याच्या मनामध्ये आहे. आणि त्यानंतर मग आता ते हॉस्पिटलमधले CCTV कॅमेरे चेक करण्यासाठी सांगतात. इकडे तोपर्यंत प्रतिमाला ब्लड तर देण्यात आलेला आहे आणि प्रतिमाला ब्लड दिल्यावरती मग आता इकडे प्रतिमा हळूहळू शुद्धीवरती पण यायला लागले. आणि त्याचपर्यंत अश्विनला रविराज सांगायला लागतात, एक काम कर अश्विन, मला ताबडतोब आता इकडे ह्याच्या बाहेरचे प्रतिमाच्या रूमच्या बाहेरचे CCTV कॅमेरे दाखव. यावरती अश्विन म्हणायला लागतोय, कशासाठी काका? यावरती ते म्हणतात, मला बघायचंय सायली म्हणत होती ते खरं आहे का. तोपर्यंत प्रतिमाला इकडे आता शुद्ध आलेली आहे आणि प्रतिमा हळूहळू बरी होते. सायलीच्या ब्लडमुळे आता हे सगळं शक्य झालेलं आहे आणि सायलीने ब्लड दिल्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. तोपर्यंत सायली सुद्धा विचार करतेय, नाही नाही काहीतरी गडबड आहे. प्रिया हे सगळं असं का करत होती या गोष्टी मात्र आता काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि मग त्यानंतर इकडे आता CCTV कॅमेरे पाहिल्यावरती सगळ्या गोष्टी एका झटक्यात समोर आलेल्या आहेत. प्रिया आता दुसऱ्या रूममध्ये बेडच्या खाली लपून बसले आणि त्यानंतर मुळातच ती आता इकडे विचार करतेय की काही झालं तरी सुद्धा आपल्याला आता म्हणजे सगळं सत्य बदलायलाच पाहिजे. म्हणून तिने आता इकडे हॉस्पिटलमध्ये असलेल्या कपाटमध्ये इकडे आलेली आहे आणि त्याच वेळेला त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये ती कॅप्चर झालेली आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात खूप मोठं सत्य समोर आलेलं आहे आणि लपून बसलेल्या प्रियाला आता मात्र रंगेहात अश्विन आणि रविराज यांनी पकडले, कारण CCTV कॅमेऱ्यामध्ये ती दिसलेली आहे. प्रेक्षकांनो, याच वेळेला खऱ्या अर्थाने आता प्रिया रूमच्या बाहेर ऐकत होती, आईला आपण ब्लड दिलेलं आहे ते सत्य तिने ऐकलंय आणि बाजूच्या रूममध्ये त्या बेडच्या खाली लपून बसले. हे समजल्यावरती काहीतरी गडबड आहे हे मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलंय. प्रियाने हे असं का केलं या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी रविराज, सायली, अर्जुन, अश्विन एकत्र येत दुसरी युक्ती करणार. पण CCTV कॅमेऱ्यामुळे प्रियाने ऐकलंय की आपल्या आईला ब्लडची गरज आहे आणि तरी सुद्धा प्रिया लपून बसले. इतकं तर सत्य समोर आले आणि तिला रंगेहात तर पकडण्यात आलेली आहे. रविराज तिला जाब तर विचारणार पण ती काही खरं बोलणार नाही हे मात्र चांगलंच माहिती आहे. आणि त्याचमुळे आता इकडे मोठा ट्रॅप रचत प्रियाची DNA टेस्ट तर होणार. पण या DNA टेस्टमध्ये प्रियाने कितीही प्रयत्न केला सत्य लपवायचा तरी सुद्धा सत्य काही लपणार नाहीये. प्रेक्षकांनो, खूप मोठं सत्य आता एकदम समोर येत प्रियाचा खरा चेहरा रविराज, अर्जुन, सायली आणि सगळ्यात महत्वाचा अश्विन याच्या समोर येणारच आहे. मालिकेमध्ये रंजक वळण येतच चाललेलं आहे.